गद्दार गेले ते गेले, पण ठाणं तसंच्या तसं शिवसेनेचंच राहिलेलं आहे. गेल्या 1.5-2 वर्षात ठाण्यात झालेलं आहे आणि त्याच ताकदीने इथे महिला आम्हाला वाटतं 50%हून जास्ती दिसत आहेत. ही खरी शिवसेनेची ताकद आहे. कारण जिथे महिला आहेत तिथे विश्वास असतो, एक बांधिलकी असते, एक कुटुंब असतं आणि खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांना जे कुटुंब प्रमुख म्हणून ओळखलं जातं ती ओळख मला इथे दिसत आहे. कारण इथे महिलांचा विश्वास एकमेव व्यक्तीवर आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, की ते जिथे असतील तिथे सुरक्षा आहे, तिथे विश्वास आहे, तिथे प्रगतिशील महाराष्ट्र आहे. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, अनेक गोष्टी आपण जास्ती अनुभवल्या असतील, पण हल्ली एक नवीन फॅशन झाली आपल्या राज्यामध्ये. खोटं बोला पण रडून बोला. काय पाहिलं की नाही तुम्ही? आधी भाजप बोलायची खोटं बोला पण रेटून बोला. मिंदे बोलतात खोटं बोला पण रडून बोला. काय काय नाही, काल मला वाटतं एवढ्यासाठीच त्यांनी अधिवेशन घेतलं होतं की मुलांनी सांगितलं की माझे वडील किती अपयशी आहे ते त्यांना तोंडावर लोकांसमोर सांगायला हे एवढंच अधिवेशन होतं. जास्ती काय मी पण पाहिलं नाही, कारण त्यांना रडत बघायची सवय मला खूप आहे. रडारड ही काय नवीन नाहीये, जुनी आहे. अनेक वर्ष मी पाहत आलेलो आहे. काही झालं की डोळ्यातून अश्रू काढायचे, रडायचं आणि जे काही पाहिजे ते मिळवायचं. पण आता लोक हे ओळखून आहेत, तुम्ही आम्ही सगळे ओळखून आहेत. किती उदाहरणं देऊ तुम्हाला. जसं काल ते रडले की काय मी नवरा म्हणून अपयशी ठरलो, मी वडील म्हणून अपयशी ठरलो. 2-3 दिवसांनी बोलतील आता मी घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो, शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलातच. पण आजच तुम्हाला सांगतो, पुढच्या काही दिवसांमध्ये जे मी सांगतो ते तुम्ही सगळे देखील बोलाल की तुम्ही एक माणूस म्हणून पण, व्यक्ती म्हणून पण अपयशी ठरलात. ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या नेत्याने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या परिवाराने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं, त्याच व्यक्तीचे बाप चोरायला निघालात तुम्ही, त्याच व्यक्तीचा पक्ष चोरायला निघालात तुम्ही, त्याच व्यक्तीचं इमान चोरायला निघालात तुम्ही. सगळं काही चोरण्याचा प्रयत्न केला. पण आज पण तुम्हाला सांगतो मी, ह्या महाराष्ट्रातून 2 गोष्टी पुसू जाऊ शकत नाहीत. एक म्हणजे उद्धव साहेबांनी केलेलं मुख्यमंत्री म्हणून असलेलं काम, आणि दुसरं म्हणजे तुमच्या माथेवर गद्दार, बापचोर, पक्षचोर लिहिलेला तो शिक्का आहे, तो कोणी पुसू शकत नाही. गेल्या 5-6 वर्षामध्येच मी त्यांना एवढं रडताना पाहिलेलं आहे. हे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, किती उदाहरणं द्यायची. मला वाटतं उल्हासनगरमध्ये एक तरुण नगरसेवक व्हायचं होतं, त्याला धीरज म्हणून मुलगा होता, त्या धीरज ठाकूर, तुम्हाला आठवत असेल, आपल्या युवासेनेत होता. खासदारकीसाठी कल्याणमध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली, जीव की प्राण पूर्णपणे दिवस रात्र मेहनत करून मला वाटतं तिथे आता जायला लागलं त्याला. पण त्यांनी तिथे मेहनत घेतली, सगळं काही केलं. आणि मी त्यांना सांगितलं होतं, हे स्वतः पालकमंत्री, MSIDC खातं यांच्याकडे सगळं काही बघत होते. मी बोललो हो, एक कोऑप्ट आपण त्याला दिली पाहिजे त्या धीरजला. चांगलं काम करत होतं, ऍटलीस्ट माझ्या डोळ्यासमोर तरी चांगलं काम केलं होतं. त्याला कॉप देऊया, चांगलं एक काम करणारा मुलगा आहे, तरुण मुलगा आहे, पुढे येईल. जे रडारड सुरू केलेली आहे मातोश्रीमध्ये की नाही साहेब तुमचा विश्वास नाही, मी राजीनामा देतो, मी असं करतो. अरे मी बोललो जाऊ देव, तुम्ही ठेवा ते कॉप तुमचं, तुम्हाला लक लागो. तसंच अजून एक मला वाटतं इकडचे आता जे मला हल्ली शिवाय देत असतात, आपल्यात काही वर्षापूर्वी आले होते, त्यांना तिकीट द्यायचं होतं, शहरातलं तिकीट त्यांना द्यायचं होतं. उद्धव साहेबांनी ठरवलं चला त्यांना तिकीट देऊया. मी पाहिलं एकदा उद्धव साहेबांसमोर हे पण रडतात ते पण रडतात, एकामेकांशी निघाले, परत रडारड. एवढंच काय, कल्याणमध्ये तर ते नाटक सगळं केलं होतं ना, मांडी लावून मी बसू शकत नाही आणि म्हणून अरे बापरे, मी बोलत काय प्रकार आहे, काय प्रकार आहे. आणि 20 मे 2022च्या दिवशी पण वर्षा बंगल्यामध्ये पण येऊन उद्धव साहेबांसमोर असेच रडले होते की मला तुम्ही ह्याच्यातून वाचवा, मला भाजपा आत टाकेल, मला जेलमध्ये टाकेल, आता जेलमध्ये जाण्याचं वय नाही, अमुक नाही, तमुक नाही. बरोबर 1 महिन्यात ते गेले भाजपामध्ये, पक्ष चोरण्याचा आपला पूर्ण प्रयत्न केला आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून आज अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे.